हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही, मला वाटलं थोडंफार आपण आपले जीवनाबद्दल बोलावं. आपण कसं जगायला पाहिजे हे आपण जरासं बोलावं असं वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे अगदी न घाबरता आपण जगायला शिकायला पाहिजे. आणि जेव्हा आपण घाबरणं बंद करतो का नाही, तेव्हा आपलं जीवन चालायला चालू होते. जे काही पास्टमध्ये झालं असलं तरी तर विसरून जावा. फ्युचरबद्दल जास्त विचार करू नका. आत्ता प्रेझेंटमध्ये काय आहे, तुमचे गोल्स म्हणा तर फुलफिल करायला लागा. मी हे का म्हणते म्हणजे नुकताच मी एक व्हिडिओ बघितला केरळमधला. मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीनं त्याचं टार्गेट्स पूर्ण केले नाही म्हणून कुत्रेसारखं त्याचे गळेला पट्टा लावून कुत्रेसारखं त्याला चालायला लावले. अतिशय वाईट वाटलं मला. अहो, त्या माणसाला वाईट वाटलं नसेल, वाटलं असणार, पण असेल त्याची मजबुरी. त्याला मुलांच्या फी भरायची असेल, घर कसं चालेल असं वाटलं असेल, किंवा ही नोकरी सोडली की दुसरी नोकरी मिळेल का मला हे वाटलं असेल, म्हणून त्यानं केला असेल. मला वाटते आपण इवन आपली नोकरी गेली, सोडावी लागली तर एक 6 महिन्याला पुरेल एवढं तरी बाजूला ठेवावं, म्हणजे आपल्याला भीती सोडून जगता येईल. हे बघा, मेहनत करायला तयार आहोत आपण, काम करायला तयार आहोत, म्हणजे कोणी उपाशी मरत नाही. हे मी बघितलेला अनुभव आहे. कोणीही का नाही भरपूर मेहनत करतो, अगदी त्याला का नाही कुठेही मिळत नाही, त्याचे कष्टाचं फळ मिळत नाही असं झालेलं नाही. त्यामुळे आपण वेळेला महत्त्व द्यायला पाहिजे. का म्हणजे वेळ एकदा गेलेली परत येणार नाही. आता सपोज हा माझा फोन नाही नीट दिसत, चांगला नाही वाटला, मी हा सोडून दुसरं नवीन खरेदी करू शकते, पण एकदा गेलेली वेळ आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळे आपण वेळेचं योग्यता वापर करायला पाहिजे. विद्यार्थी असाल तर आता व्यवस्थित मन लावून अभ्यास करा. जे काम करत असाल तर व्यवस्थित काम करा. आणि वेळ आपल्याला माहित आहे, सगळ्यांना वेळ सारखीच असते. एक दिवस म्हणजे 24 तास असतात. आपण लहान होतो तेव्हा काय होत होतं आपल्याला, आपण खूप आनंदी होतो, आपल्याला भरपूर वेळ होता. आणि नंतर आपल्याला वाटायला लागते नाही वेळ कमी आहे, अमुक आहे, तसं. हे बघा, इवन बिलियनर असले तरी त्यांनाही 24 तास आहे, पण फरक काय, त्यांना वेळेचं कसं वापर करायचा हे कळते. आणि ज्याला कळत नाही तो वाया घालवतो. आणि कोणी म्हणत असाल माझ्याकडे काय रिसोर्सेस नाहीत, पैसे नाहीत, एन्व्हायरमेंट नाही, आईवडील शिकलेले नाहीत म्हणून मी पुढे जाऊ शकत नाही. असं नाहीये. हे सगळे लेम एक्सक्युसेस. असं असायचं ते. अमिताभ बच्चनचा मुलगा का अमिताभ बच्चन एवढा झाला नाही, सचिन तेंडुलकरचा मुलगा का सचिन तेंडुलकर एवढा झाला नाही. हे ना सगळ्यांना आपले वडिलांपेक्षा जास्त रिसोर्सेस आहेत. काही दुसरं काम करायला पाहिजे, किंवा कितीतरी लोक आपण बघितलेत काम करत करत शिकत होते, किंवा क्रिकेट प्रॅक्टिस करत होते, किंवा आणि काही शिकत होते. हे लोकांना तशी काही गरज नव्हती.
तरी कसं काय ते आपल्या वडिलांचे एवढे उंचीवर पोचले नाहीत. म्हणजे मला काय म्हणायचं, जी परिस्थिती आहे आपली ती कशालाही कारणीभूत ठरत नाही. तुमची परिस्थिती किती खालचे पातळीवरची असली तरी तुमच्या अंगात जिद्द आहे, तुम्ही मेहनत करायला तयार आहात, ते तुम्ही कुठून कुठे पोचू शकता. आणि हे का नाही, आपल्याला वाटते या सगळ्या मेटेरियल थिंग्स घेतल्या की आपल्याला आनंद मिळतो. ज्वेलरी असेल, आयफोन असेल तुम्हाला तात्पुरता आनंद मिळत असेल त्यातनं, पण तो अगदी तात्पुरता आहे, टेम्पररी आहे. तुम्ही मेमरीज करायला प्रयत्न करा. ट्रॅव्हलिंग असेल, कुठे नवीन नवीन ठिकाणं बघायची असतील, काही नवीन शिकायचं असेल, ह्या मेमरीज आपल्याला वापरायला पाहिजे, त्या तयार करायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण आपले फॅमिलीसाठी, रिलेशनशिपसाठी, म्हणजे बायको असेल, मुलं असतील, आई वडील असतील, ह्यांचेसाठी पण वेळ द्यायला पाहिजे. काही लोक म्हणतील तुम्हाला 70 तास आठवड्याला काम करा, 90 तास काम करा, पण तुम्ही किती तास काम करा तरी आपले फॅमिलीसाठी, आपले रिलेशनसाठी वेळ द्यायला पाहिजे, तर ती लोक तुम्हाला पण वेळ देतील. रिलेशनशिप म्हणजे काय हो, शेवटी तर एका बँकेगत आहे. तुम्ही किती डिपॉझिट करतात तसं तुम्ही काढून घेऊ शकता. फक्त सपोज मी प्रेम करते भरपूर, तो दुसरा व्यक्ती तेवढा प्रेम करत नसला तर मी किती दिवस त्याच्यावर जीव ओतणार? थोडे दिवस प्रयत्न करीन, मग त्याला नको ते मला कशाला, असं वाटतेच की. त्यामुळे रिलेशनशिपसाठी भरपूर आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. आणि आपण आपली बॉडी म्हणजे आपलं शरीर आणि माइंड, मन, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही ऐकलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य असलं तर सगळं काही आहे, आरोग्य नसलं तर काहीही नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. लवकर उठा, एक्सरसाइज करा, योगा करा, काही माइंड एक्सरसाइजेस करा. हे सगळं आपण करायला पाहिजे. आणि प्रायोरिटी कायम आपण आपले हेल्थला द्यायला पाहिजे. का म्हणजे हेल्थ असलं तरच आपण काहीही करू शकतो. आपलं आरोग्य नसलं तर आपण काहीही करू शकत नाही. ह्याचे नंतर आपण समाजाचं देणं पण आहे. नक्की आपल्याला समाजाने पुष्कळ दिले. आता हे बघा, तुम्ही सगळे माझ्यावर एवढं प्रेम करता, आपण प्रत्यक्ष भेटलेलो नाही तरी. त्यामुळे आपल्याला समाज भरपूर देते, आपण पण समाजाला द्यायला शिकायला पाहिजे. आपल्याकडे काय आहे तर तुमच्याकडे ज्ञान आहे, ज्ञान द्या. तुमच्याकडे पैसा आहे, पैसा शेअर करा. रिसोर्सेस आहेत तर शेअर करा. काही असू देत, तुमच्याकडे जे काही आहे तर शेअर करायला आपण शिकायला पाहिजे. आता 2 आधाराचे शब्द मी देऊ शकते, ते मी द्यायचे. त्यामुळे हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला समाजानं खूप काही दिले, त्यामुळे आपलं पण कर्तव्य आहे समाजाला ह्या गोष्टी परत देण्याचं. त्यामुळे आपलं जीवन का आहे का नाही, हे अगदी छोटं आहे. त्यामुळे तो
कसं वापरायचं, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं हे आपले आपण शिकायला पाहिजे. तर कसं मी व्यवस्थित वाईसली वापरू शकते, उपयोग करू शकते, हे आपले आपण शिकायला पाहिजे. हे कोणी आपल्याला शिकवायला येणार नाही. आपण हे बघा, पुस्तकं वाचू, काही मोटिवेशनल लेक्चर्स ऐकू, पण शेवटी फॉलो करायचं आपले आपण करायला पाहिजे, सेल्फ. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. का म्हणजे खूप छोटं आहे आपलं जीवन, आपला प्रवास खूप छोटा आहे. माहित नाही किती दिवसाचा आहे, किती वर्षांचा आहे काही. त्यामुळे तो आपण व्यवस्थित जगायला शिकायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.